आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। इचलकरंजी पुरवठा कार्यालयात खाजगी व्यक्तीला सोबत घेऊन रात्री उशिरापर्यंत कामकाज, तहसीलदारांची परवानगी अथवा पूर्वकल्पना नसल्याचे स्पष्ट। इचलकरंजी अप्पर तहसील कार्यालयात अंतर्गत असलेल्या पुरवठा कार्यालयात कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे 7/8/2026 रोजी हे कामकाज पुरवठा कार्यालयामधील शिपाई संकेत जाधव हे एका खाजगी व्यक्तीला कार्यालयात घेऊन काम केलं जात असल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकारात अप्पर तहसीलदारांची पूर्व परवानगी नसल्याचं स्पष्ट झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। शासकीय कार्यालयांमध्ये अधिकृत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फतच न्यायालयीन कामकाज होणं अपेक्षित असताना कार्यालयीन वेळेनंतर खाजगी व्यक्तीच्या उपस्थितीत कामकाज सुरू असल्याने या प्रकाराची चर्चा सुरू झाली आहे। संबंधित व्यक्तीला कार्यालयात कोणत्या अधिकाराने प्रवेश देण्यात आला, याच्याकडून नेमके कोणते काम करून घेतले जात आहे, तसेच या कामाची जबाबदारी कोणाची, असे प्रश्न उपस्थित होत आहेत। कार्यालयीन वेळ संपल्यानंतर रात्री उशिरापर्यंत कोणत्या फाईल, अर्ज किंवा प्रकरणांवर काम करण्यात आले याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे का, याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत। तसेच कार्यालयातील उपस्थित नोंदवही, CCTV फुटेज, कार्यालयीन वेळेबाहेरील कामकाजासंदर्भातील आदेश, परवानगी आणि संबंधित कामाची नोंद तपासण्याची मागणी होते आहे। विशेष म्हणजे या कामकाजाला अप्पर तहसीलदारांची परवानगी नसल्याचं स्पष्ट होत असल्याने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ प्रशासनाच्या आदेशांना डावलून कामकाज केलं आहे का, याची चौकशी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। पुरवठा विभाग हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाचा विभाग असल्याने येथे पारदर्शक आणि नियमबाह्य पद्धतीने कामकाज होणं अपेक्षित आहे। मात्र कार्यालयीन वेळेबाहेर खाजगी व्यक्तीच्या उपस्थितीत कामकाज सुरू असल्याच्या प्रकारामुळे पुरवठा विभाग मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप होत आहे। यावर अप्पर तहसीलदार काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।